गेल्या अनेक दिवसांपासून बीडच्या राजकारणात आल्या दिवशी वेगळी गणितं पुढे येतात। यात वेगवेगळ्या चर्चा, आरोप होत होते। अर्थात या सगळ्यांमध्ये वाल्मिक कराड हे नाव केंद्रस्थानी होतं। वाल्मिक कराडला अटक होणार का? कधी होणार? त्यांच्या मागे धनंजय मुंडे आहेत का? किंवा मग वाल्मिक कराड शरण येतील का? या संदर्भात वेगवेगळे तर्क विणले जात होते। अखेर वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात येऊन सरेंडर केलं। सरेंडर करण्या अगोदर वाल्मिक कराडचा व्हिडिओही समोर आला होता। पण गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराड नेमके कुठे होते, सरेंडर होण्या अगोदर ते कुठे गेले होते, या सगळ्या संदर्भात धक्कादायक गोष्टी पुढे यायला लागल्यात असं बोलल्या जातं। विशेष म्हणजे सीआयडी कार्यालयात त्यांचं समर्थन करणारे नगरसेवक, कार्यकर्ते दिसले। त्यांनी केलेल्या खुलासानुसार यामागे वेगळंच प्रकरण असल्याचं बोललं जात आहे। एकंदरीत त्यांच्या समर्थकांचं म्हणणं काय आहे, त्यांचे मुद्दे कोणत्या गोष्टींकडे इशारा करतात, ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। 11 डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर सर्व स्तरातून आरोप व्हायला लागले होते। या संदर्भात बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा देखील काढण्यात आला। त्यामध्ये वेगवेगळे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वाल्मिक कराड यांच्यावर ताशेरे ओढले। एकंदरीतच पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। तरीही वाल्मिक कराड पोलिसांच्या हाती लागत नव्हता। कुठे ना कुठे कराड हा धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असल्यानं त्यांना वाचवल्या जात असल्याचंही चर्चा सुरू होत्या। पण आता या सगळ्या चर्चेला पूर्णविराम लागला असला तरी वाल्मिक कराड यांनी सरेंडर करणं हे तपास यंत्रणेचं अपयश असल्याचं बोललं जात आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून तपास सुरू असूनही वाल्मिक कराड हाती लागत नव्हता आणि अचानक तो शरण येतो। त्यामुळे या पाठीमागे नक्कीच मोठा झोल असल्याचं बोललं जात आहे। कारण सीआयडी कार्यालयात त्यांच्या सोबत जे समर्थक होते त्या समर्थकांची मतं व्यक्त करत असताना वेगवेगळ्या गोष्टी समोर आणल्या आहेत। त्यामध्ये नगरसेवक शरद मुंडे हे देखील होते। त्यांचं असं मत आहे की वाल्मिक कराड यांच्यावर जे आरोप केले जात आहेत ते खोटे आहेत। मी परवापासून त्यांच्या सोबत आहे। परवापासून कराड पुण्यातच होते। त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलंय, त्यामुळे ते इतक्या दिवस समोर आले नाही। खोट्या गुन्ह्यात कुणीही भीतो हेही भिणारच ना। तर दुसरे समर्थक असं सांगतायत की आमची भेट ही अक्कलकोट इथं झाली। आता यात कराड हे पुण्यातच होते, तर अक्कलकोटला भेट कशी आणि कधी झाली? की मग पुण्यातून ते अक्कलकोटला दर्शनासाठी गेले होते का? आणि जर तसं झालं असेल तर पोलिसांच्या नजरेत ते आले नाहीत का? असे वेगवेगळे प्रश्न पुढे येतात। यामुळे कालपासून घडलेल्या एकूण घटनाक्रम समस्येच्या भोवऱ्यात येतोय असं बोलल्या जात आहे। एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे पुण्याच्या सीआयडी कार्यालयाच्या आजूबाजूला किंवा त्या परिसरात सकाळपासूनच बीडच्या गाड्या पाहायला मिळाल्या होत्या। विशेष म्हणजे वाल्मिक कराड ज्या गाडीतून सीआयडी कार्यालयात आला त्या गाडीचा क्रमांक हा MH23BG2231 असून ही गाडी अनिता शिवलिंग मोराळे नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचं दिसतंय। आता ही गाडी ज्यांच्या नावावर आहे ते शिवलिंग मोराळे हे बीड जिल्ह्यातील पाली गावचे रहिवासी असून ते धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जात आहे। तसंच सकाळपासून कार्यकर्ते सीआयडी कार्यालयाच्या परिसरात जमलेले होते। याचाच अर्थ आज वाल्मिक कराड शरण येतील ही गोष्ट आधीच नियोजित होती का? आणि नियोजित होती तर पोलिसांना ही कशी माहिती नव्हती असा प्रश्न उपस्थित केला जातो। मात्र कोणताही समर्थक या संदर्भात स्पष्ट भूमिका व्यक्त करत नाहीये। प्रत्येक जण वेगवेगळे कारण सांगतोय असं बोलल्या जातं। कुणी म्हणतंय आम्ही शहरात होतो, कुणी म्हणतोय आम्ही देवाला चाललो होतो, बातमी पाहिली म्हणून इथं आलो। पण समूहाचा समूह योगायोगाने कार्यालयाच्या समोर अचानक गोळा कसा होतो याबद्दल देखील शंका व्यक्त केली जाते। या अनुषंगाने वाल्मिक कराड हे पुण्यातच होते आणि याची सगळी माहिती पोलिसांना असून देखील त्यांनी उचित कारवाई केली नाही आणि नियोजन करून शरण येण्याचा दिवस ठरवला गेला असल्याचाही वेगवेगळ्या चर्चा पुढे येतात। महत्त्वाचं म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून काय होणार आहे याचा घटनाक्रम सांगितला होता आणि तो घटनाक्रम काही प्रमाणात का होईना त्याच दिवशी घडल्यानं अर्थातच हा एक प्री प्लॅनिंगचा भाग होता का याबद्दलही चर्चा चालू आहे। दुसरी गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडचे जे कार्यकर्ते आहेत ते आता बबन गीते यांच्यावर देखील निशाणा साधत असून बापू आंधळे संदर्भातला तपास आणि सरपंच देशमुख यांचा तपास यांच्यातला का फरक केला जातोय असा प्रश्न उपस्थित करत आहेत। एकूणच काय तर वृत्तवाहिन्यांनी जितक्या समर्थकांची बाईट घेतली त्या बाईटमध्ये काहीही ठोस सांगण्यात येत नाही। वाल्मिक कराड रुग्णालयात होते, वाल्मिक कराड पुण्यात होते, वाल्मिक कराड देव दर्शनाला होते, अशा वेगवेगळ्या गोष्टी पुढे येत असल्यानं नक्कीच काहीतरी लपवलं जातंय अशी शक्यताही वर्तवली जाते। पण वाल्मिक कराड यांचे समर्थक नेमके त्याच दिवशी कसे हजर झाले आणि हे सगळेच ठरवून दिल्यासारखं बोलत आहेत का? आणि मुळातच या सरेंडरच्या घटनेमागे मोठा झोल आहे का? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा।